मैं उम्मीदवार हूँ, मैं राजकुमार पुराम हूँ और हमारा सबसे पहला फोकस है ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स। एक है एजुकेशन और आरोग्य और पर कैपिटा इनकम और सारे किसानों के लिए सिंचाई। ये हमारा पुराम हूँ और हमारा सबसे पहला फोकस है ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स। एक है एजुकेशन और आरोग्य और पर कैपिटा इनकम और सारे किसानों के लिए सिंचाई। ये हमारा यानी मेन मिशन, ये 4 मुद्दे पर चलेगा। तो सर, जैसे आदिवासी बहुल क्षेत्र है, तो इसमें और क्या प्लानिंग है? 5 मुद्दे चुनकर अगर विधायक चुन के आते हो तो क्या करने वाले? आरसी को बंद करने जा रही है। हमारे जो स्कूल जो है हम उनको कायम रखेंगे, उसी को शुरू करेंगे और क्वालिटी एजुकेशन की तरफ हम ध्यान देंगे ताकि हमारे आदिवासी मेन स्ट्रीम में आ सके। डेफिनेटली हम लोग एजुकेशन, रोजगार, कर्ज, ये सारी चीजों को लेकर के मैदान में उतरे हैं और हम भी चाहते हैं कि हमारे किसानों की या ये जो सेंसिटिव एरिया है, इस एरिया का डेवलपमेंट होना चाहिए। यहाँ के नेता जो कम शिक्षित जो आज तक बने रहे हैं, तो आज पहली बार मोदी म्हणाले होते की निवडणुकीत मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा। आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा नमस्कार करून जा गॅस सिलेंडरला आणि विचार करा की 400 रुपयामध्ये भरला जाणारा गॅस सिलेंडर आता 1100 रुपयामध्ये भरला जातो। याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे म्हणून गाठ बांधून जायचं की भारतीय जनता पार्टीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करायचं। काँग्रेसची दुसऱ्या नंबरवरची बटन ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दुसऱ्या नंबरची बटन दाबली आणि मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं, त्याच पद्धतीनं या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरची बटन दाबून, पंजानिसारी समोरील बटन दाबून आपले उमेदवार राजकुमारजी पुराम यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम करावं। शासकीय जमिनी पुंजीपतीच्या अदानी अंबानीच्या घशामध्ये घालण्याचं काम या लोकांनी केलं। यांनी त्यांचं ऑफिस लपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, पदाधिकारी, काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आणि पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, अरे शेर सुनो शेर की क्या गवाही, मेरे भीमराज ने घटना बनाई, वो बन गए ब्राह्मण के जवाई। और जो जवाई ब्राह्मण के जवाई बन चुके हैं, हाँ, वो हमको क्या बताएंगे? जो 2 दिन का पाहुना, 2 दिन का मुख्यमंत्री है, जो चोर चपाटी करके अपनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आश्रमशाळेचा जो प्रकल्प आणला, एज्युकेशनचा ढाचा आणला, घर बांधला, त्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो कृषी महाविद्यालयाचा जो संकल्प होता त्यांनी या देवरीपासून चंद्रपूरला नेला, म्हणजे भाजपवाला नेला, तिकडे नेला। हे सर्व गोष्टी या क्षेत्रातील नवयुवकांना माहित आहे की हा जो एका शेतकरी बांधवांना कृषी महाविद्यालयाची अत्यंत एक ग्रामीण भागासाठी आवश्यकता होती, असं असून सुद्धा थोड्याच वेळामध्ये पदार्थ मिळत आहे। काय नाव तुमचं? पांडू बापू गावडकर। तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात? काँग्रेसचे कार्यकर्ते। किती वर्षापासून? आता झाले 15 वर्ष। 2 कामं झाले काँग्रेसचे चांगले, 2 कामं। हे भरपूर प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचे लोक गोंदिया जिल्ह्यामध्ये आले आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जाहिरात नको पाहिजे, म्हणजे स्थानिक लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे। हे लोक येतात म्हणजे इथले शिकलेले नाही। आता एवढं दुःख वाटून राहिलं का माझे हे मुलं आहेत, त्यांना हमदर्दी आहे, मेहनत करतात आणि ते चोर महाराज वाटप वकर शिक्षक आपल्या नेत्यांना आमचे शिकलेले भाई बंधू आहेत, आमचा जो
अत्याचार होऊन राहिला, होऊन राहिला। मला काका एवढं और यही मोर सपोर्ट नवयुवक साथी मल्ला और यही गुजारिश है, आज सबके रेट बढ़ा थे, हमार मजदूरी के रेट नहीं बढ़े, काबर नहीं बढ़े। आज हम दर दर ठोकर खातन बाहर विदेश जाते कमाएला, हमार नवयुवक साथी मन सब मोर दाई दीदी भाई बहनी मन बाहर जाते, नागपुर है, मुंबई है, दिल्ली है, काबर रेट हमार जो बड़े बड़े दल जो सरकार है उनका रेट बढ़ाते तेल फूल के, फिर हमार जो गरीब जनता है उनका कमाई के रेट नहीं बढ़े। हमला यही हमार कहना है कि हमार जो मजदूरी के रेट है वो हमला सही तरीके से मिलना चाहिए और सही हमारा काम मिलना चाहिए। यहाँ पे कारखाना और हमारे देवरी कारखाना में, देवरी तालुका में हमार कुछ न कुछ कारखाना आके जो नवयुवक साथी है मला रोजगार मिळला चाहिए। अधिक में काँग्रेस आवडते, आमच्या ताज्या नातूंपासून आम्ही काँग्रेसवर आवडून वळच आहे तशी आमची। आमच्या हे बीजेपी वाला काही करू नाही शकला आजपर्यंत। अच्छा, हे काही आम्हाला साथ देत नाही, आम्ही काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसमध्ये राहाल। ताज्या नातू किती वोट होते, किती पाहिजे? कम से कम 3000 पाहिजे ना, 3000 पाहिजे। छत्तीसगडला किती? आता मीच केंद्र प्रमुख आहे, मीच केंद्र प्रमुख। छत्तीसगडमध्ये किती आहे रेट दराला? 3000 सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेट 2300 रुपये आहे, पण त्यानं जे राज्य सरकार आहे डॅम बनवू शकतो तसं बंद, आणि हा शिरपूर बनलेला आहे, याचा काही फायदा आहे का तुम्हाला? शिरपूरचा फायदा होऊ शकतो, आता सध्या नाही आहे, परंतु जर कोणी लिफ्ट इरिगेशनला पाणी पाठवतो म्हणलं तर होऊ शकतो असा आम्हाला अंदाज आहे। माझे नाव सुधा म्हणताराम राऊत, राहणार देवरी। मला सांगा, काँग्रेसची सरकार आली, आमदार आला, तो कोणकोणते काम व्हायला पाहिजे? पहिला मुद्द्याचा प्रश्न तर पाण्याची समस्या। पाण्याची समस्या, पाणी जर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शेतकरी वर येऊ शकतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न। म्हणजे हा जो आहे देवरीपासून शेतकऱ्यापर्यंत डॅम नाही असा बरोबर आहे। आणि श्रीपूर धरणाची लिफ्ट इरिगेशन योजना जर आली तर देवरी, चिचगड, ककोडी ह्या एरियाला पाणी होऊ शकते आणि रब्बीचे काम सुरू होऊ शकतात। आणि शिक्षणाचा फार मोठी गरज आहे। तुमच्याकडे आश्रमशाळा आहेत ना आश्रमशाळा, फायदा आहे। हा, बरेचसे पोरं जाऊन राहिले। विचारा तुमचं नाव सांगा? माझं नाव सुरेंद्र गोपाळा बनसोड, राहणार धोबीशाळा। चला सांगा, आता हे जे आहे सरकारने म्हणलं आहे 3000 कर्जमाफी, 200 युनिट फ्री, तर असा प्रकार तुमचा सुरू आहे का? हो, ही काँग्रेसची सरकार आहे, 70 वर्षापासून या देशात राज करत आहे। अच्छा, या देशामध्ये सुई नव्हती, तर आज देश कुठे गेला तर हा एक काँग्रेसची देण आहे, काँग्रेसची ही एक देण आहे। अच्छा, आणि जसं ज्यांनी 1500 रुपये दिला, आज तेलाचे रेट वाढवले, तेलाचे रेट वाढवले, सागरीचे वाढ, तांदळाचे रेट। राहणार मुंडीपार, तहसील देवरी, जिल्हा गोंदिया, राज्य महाराष्ट्र। किती वर्ष झाले व्यवसाय करून राहिले? आता 1 वर्ष झाला फक्त। 1 वर्ष झाला, तर 1 वर्षाच्या पहिले तेलाचे रेट किती होते? 1 वर्षाच्या आधी तेलाचे रेट 80-85 होते बघ, होते ना, आता 130, 120 ला झाला, म्हणजे 140 पर्यंत। 140 बनवता। महागाई वाढली का? हो जी, महागाई वाढली नाही तर आता जी महागाई वाढली, तर आता त्याच्यामुळे तुम्ही महाग केले का? मग नाही, आम्ही महाग नाही, महाग नाही केलं, आमचं घेतच नाही। आता घेत नाही म्हणजे तुमच्या धंद्यावर परिणाम होऊ शकते। हो, होऊ शकते, नाही झाला ना जी। जो आमचा माल 1000 किंवा 1200 मध्ये होत होता, तो 1800-1500 मध्ये होऊन राहिला, आणि आम्ही नाश्ता एवढ्यातच सेल करतो, कारण का आमच्या लघु उद्योगामध्ये मोठमोठे लोक नाही येत ना, जे कास्तकार गोरगरीबच लोक येऊन बसतात। तर तुम्ही जे भाजपाचे आहेत पुराण, त्याला काय म्हणाल तुम्ही? त्यांना विनंती कोणती कराल? विनंती एवढी काय, रेट कमी झाली पाहिजे, भारतातली महागाई कमी झाली पाहिजे। अच्छा, म्हणजे महागाई कमी झाल्या पाहिजे, कमी झाल्या पाहिजे। हो,
तुम्ही पुण्यावर राहत्या कमी होते पुरा ब्लडच कमी होऊन राहिला हे डॉक्टर लोक भेटले नाही का? आहेत ना गोळ्या देतो तुझ्या गोळ्या देते त्याच्याने आराम होते का? कोटी आराम व्हायची आता प्रायव्हेट करायला लागते पैसा राहिला तर करू नाही तर मेला माणूस आता निघालाय 3 लाख कर्जमाफी 200 फ्री युनिट इकडे भाजपाचा आहेत 1.5 लाख लाडली योजना 2006 महिन्याचे किसान सन्मान निधी तो कोणता चांगला वाटतं कोणाचा जाहीरनामा चांगला वाटते? नाही पण हे जो आहे नाही का हा लाडकी बहीण आहेत हा जो बी आहे हा पण इकडे तेलाचा रेट वाढला ना जी अच्छा महागाई मुद्दा तुमच्या लक्षात येऊन राहिलाय हो तो महागाई झाला ना जी पेट्रोल आता पेट्रोल तुमचं नाव? राजाराम हरिचंद धानगुण शेती करता का करते व्यवसाय? शेती तर धानाचं पीक चांगलं झालं यावर्षी? हो किती जमीन आहे? 5 एकर तर चुरून झाला का? नाही आता मला सांगा धानाचा रेट आहे 2300 रुपये परवडते का शेती? नाही किती रेट पाहिजे धानाला? धानाला 3000च्या वर पाहिजे का कमी पाहिजे? 3000च्या वर. खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी दिसत आहे देवरीला आम्ही आहो चिचगड रोडवरती आणि या ठिकाणी भाजपा काँग्रेस आणि अपक्ष एकूण 9 उमेदवार आहेत. तर या विधानसभेमध्ये क्या माहोल आहे या संबंधामध्ये आम्ही पूर्ण विधानसभा क्षेत्र कव्हर करणार आहोत. काँग्रेसकडून बीजेपी सरकार बीजेपी सरकार कांग्रेस आता बाय बसात धान का रेट 21 परवडते का नहीं? 1200 म्हणजे 400. क्या नाम है आपका? महेशपुरम गांव कोरगांव बाजार. हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है. संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688811. धन्यवाद.